मनीषा आणि आता आपण आहोत मनीषाच किचनमध्ये आणि आज आपण बनवत आहोत बटाटे वडे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे मोठ्या आकाराचे 4 बटाटे मी उकडून घेतलेले आहे, डाळीचं पीठ, जिरं, मोहरी, ओवा, धने, हळद, हिंग, मीठ, कढीपत्ता, पुदिन्याची 4-5 पाने, कोथिंबीर आणि आलं, लसूण, हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे। तर आता आपण सुरुवात करूयात बटाटे वडे करण्यासाठी। त्यासाठी आधी फोडणी करून घेऊयात। आपण बटाट्याचं सारण करायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण फोडणी करू। मी कढई ठेवते गॅसवर, त्याच्यामध्ये तेल घालूया। आता आपलं तेल गरम झाले। आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडून घ्यायची, कच्ची राहणार नाही याची काळजी घ्यायची। मोहरी तडतडली की त्यात आपण जिरं टाकूया। जिरं टाकलं की आपण कढीपत्ता घालूया। कढीपत्त्याची पानं थोडीशी हाताने शोधून घेतली आणि लगेच आलं, लसूण, हिरवी मिरची जी वाटली आहे त्याचा ठेचा घालतोय आणि बारीक गॅसवर हे परतून घ्यायचे। फोडणी करपणार नाही ह्याची काळजी घ्यायची। बारीक गॅसवरच छान परतून घ्यायची आहे। आता त्याच्यामध्ये आपण घालूया हळद, हिंग, मी इथं धने नुसते भरडून घेतलेत मिक्सरला, जास्त बारीक नाही केलेत। 1 चमचा धने आहेत ते घालूया। छान बारीक गॅसवरती आपल्याला परतून घेऊयात। फोडणीला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त त्याचा कच्चापणा मिरचीचा गेला एवढंच परतायचं आहे आपल्याला। ह्याच्यात मी 4-5 पुदिन्याची पानं हाताने तोडून घेतली नुसती, कोथिंबीर, आता आपली ही फोडणी परतून झालेली आहे। आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते मी इथं हाताने बारीक करून घेतलेत। आता त्याच्यामध्ये आपण ही फोडणी घालूयात। फोडणी गार करून घ्यायची आहे। तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार घाला। फोडणी घातली की थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात। तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता, मला जसं हवं आहे तसं। मला तिखट लागते म्हणून मी जास्त मिरची घेतली आहे। तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी तिखट घ्या। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण हे कालवून घ्यायचं आहे। आता आपण जे सारण करून घेतलं आहे त्याचे आपण वडे थापून घेऊयात। वडे तुम्ही तुमच्या आकारानुसार तुम्हाला हवे तसे लहान मोठे करून घेऊ शकता। असा गोल गोळा करायचा आहे छान, आणि फक्त असा प्रेस करायचा आहे, त्याला जास्त काही करायचं नाही। व्यवस्थित तो वेवतो। बटाटे गार करून आपण घेतले त्याच्यामुळे ते सारण असं व्यवस्थित कोरडं झालेलं आहे, नाहीतर ते असं पचपचित होतं। त्याच्यामुळे बटाटे गार करूनच घ्या। अशा प्रकारे आपण आता हे सगळे वडे थापून घेऊयात। सगळे वडे थापून घेतलेले, मी एकीकडे तेल तापायला ठेवले। आता आपण ह्याचं आवरण तयार करायला घेऊयात। त्यासाठी मी इथे 1 कप बेसन पीठ घेतले। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे। मीठ जास्त नाही टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं आहे। आणि खायचा सोडा टाकूयात। खायच्या सोड्यामुळे बटाट्याचं आवरण छान कुरकुरीत होतं आणि फुलतं चांगलं। त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकते। ओवा हातावरती जरासा चोळून घ्यायचा आहे, आणि छान सुगंध येतो ओव्याला आणि त्या पिठामध्ये पण छान लागतं। आता आपण हे एकसारखं मळून घेऊयात। ह्याच्या सगळ्या गुठळ्या मोडतील असं पीठ मळायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे, एकदम टाकायचं नाही आहे, नाहीतर मग ते खूप पातळ होईल। आपल्याला पातळ नाही पाहिजे, ते थोडंसं घट्टसरच पाहिजे, म्हणजे त्या सारणाला ते व्यवस्थित लागेल। असं पातळ झालं तर ते बेसन त्याला चिकटणार नाही आणि ते सुटून जाईल। एकीकडे तेल तापते तोपर्यंत आपण हे आवरण तयार करून घेऊयात। अशा प्रकारे आपण बेसन चांगलं एकजीव करून घेतलं आणि एवढंच पातळ ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे। आता आपलं हे बेसन आवरणाचं तयार झालेलं आहे। आता आपण बटाटे वडे तळायला घेऊयात। तेल तापले का ते बघूयात। एक थोडंसं बेसन पीठ घालून बघू, पटकन ते वरती आलं, तापलेलं आहे आपलं तेल। आता आपण वडे करायला सुरुवात करूया।
तर आपण आता हे असं ह्याच्यामध्ये डिप करायचं आहे व्यवस्थित, तर लागण असं, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वडे सोडायचे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, खूप मोठा आणि खूप बारीक पण करायचा नाही आहे. मिडियम गॅसवर तळल्यामुळे व्यवस्थित तळल्या जातील आणि खरपूस आपले वडे तयार होतील. बघा त्याला छान फ्लफीपणा आलेला आहे. आता हे छान सोनेरी कलरवरती येईपर्यंत आपण तळून घेऊयात. बघा छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. पांढरटपणा ठेवायचा नाही आहे, नाही तर ते कच्चे राहतील आणि लगेचच ते असे कच्चे कच्चे लागतात खायला. त्याच्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचे. आपले हे वडे तळून झालेले, आता आपण हे काढून घेऊया. प्रकारे आपला मनीषाज किचनचा बटाटा वडा तयार झालेला आहे. आता तुम्ही तो पावासोबत एन्जॉय करा. सांबर, चटणी, कांदा, इथं चिंचेची चटणी आहे, हिरवी मिरची आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही खा. मस्त चमचमीत झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला नवीन रेसिपीज हव्या असेल तर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.